आज 2 वर्ष झाली. तात्यानं शाळा सोडली आणि तो वडिलांना म्हणाला, "अण्णा, मला 2 पाडी घेऊन द्या." "पाडी? कसली पाहिजेत र?" अण्णांनी सकौतुकाने प्रेमभराने विचारलं. खिलारी हा कोणाच्याही ओठावर खेळणारा शब्द, पण तात्याचं सर्व काही वेगळं. तो म्हणाला, "कृष्णामामाच्या हरण्यासारखी." तात्याची ही मागणी कुठून तरी कृष्णामामांना समजली आणि त्यांनी हरण्याला आणून गोठ्यात बांधला. हरण्याचा तांबूस टिपसा टिपसा रंग, कोचारी शिंगे, पाणीदार आणि मोठाले डोळे हे तात्यांना फार आवडत होते. 4 दिवसांनी रविवार आला. गडिंग्लजचा बाजारचा दिवस. अण्णा तात्याला घेऊन बाजारात गेले. तेथे माद्याळजवळील हुडे येथील बंडू बोरवडकरचा पाडा विक्रीस आला होता. उंची, बांधा, शिंगे अगदी हरण्यासारखीच, फक्त त्याचा लाल रंग गडद होता. तो पाडा हरण्याच्या जोडीला आणला. हौसेनं त्याचं नाव हौशा ठेवलं. हरण्या हौशाच्या जोडीकडून तात्या शेतातील सर्व कष्ट आणि मशागतीचे कामं कौशल्याने करून घेत होता आणि त्या जोडीवर अमाप माया पण करत होता. पाड्यांनी तात्याला भलताच लळा लावला होता. मोर ओरडले, कोंबडा आरवला, सृष्टीदेवीचा बिगुल वाजला. तसा तात्या उठला. त्याची चाहूल लागताच गोट्यातील हरण्या आणि हौशाची जोडी उठून उभी राहिली. आळस झटकून कान टवकारून तात्याची वाट पाहू लागली. तात्याचा मायेचा हात अंगावरून फिरू लागला की ती चारा खायचं सुद्धा विसरून जात. तात्याने गोठा साफ केला, गोरण झाडली, वासरांना दुशारणीच्या गुलब्या गवताच्या पेंड्या सोडून टाकल्या. दारासमोरचं अंगण स्वच्छ केलं, हात धुतले आणि पाड्यांना चोळण्यासाठी कपई घेतली. हरण्या पाड्यावर तात्याची फार माया. हरण्याचे कान सदा सशासारखे टवकारलेले असायचे. हरण्या काही खिलारी खूण नव्हता, जवारीच होता तो, आणि त्याचा जोडीदार सुद्धा भारी अवखळ होता. हरण्या तिरशिंगीच्या फुलासारखा, बारीक शिपूट, आणि तिचा झुपकेदार गोंडा सदा हवेत फिरत असायचा. वाटेने जाणारा कावळा जरी अंगावरून गेला तरी हरण्या टुनकन उडी मारायचा. पांढऱ्या कपड्यातला नौका माणूस गपकन पुढे आला तरी हरण्याला आवरता आवरता तात्याला पुरे वाट व्हायची. पण अशा वेळी गल्लीतल्या 4 आयाबायांनी कौतुकानं तोंडात बोट घालून, "तात्यासाब, काय हो तुमची पाडं वांढाईत? कसं काय आवरत्यासा त्यासनी काय की बा?" असं म्हटलं की तात्याची तरुण छाती फुगायची. त्याला हरण्याचा राग न येता त्याचा अवकळपणा पाहून उत्स्फूर्त आनंद वाटायचा. "हायच तसं ते," इतकंच तात्या त्यांना म्हणायचा. तात्या हरण्याला चोळू लागला तसं त्यानं गवत खायचं बंद केलं. कान टवकारून ते तात्याकडे मायेने पाहत राहिले. तात्याने त्याच्या वशिंडाजवळ चोळायला सुरुवात केली तसं ते पण आपल्या खरमरीत जिभेनं तात्यांच्या पायाच्या पिंढऱ्या चाटू लागलं. तात्याने हरण्याच्या तोंडावरून, कानाजवळून, शिंगांच्या बेचक्यातून हात फिरवला. पलीकडे हौशा धडपड करीत होता. आपल्या पाठीवरून तात्याचा प्रेमळ हात केव्हा फिरेल याची तो वाट पाहून घाई करीत होता. तसा तात्या हौशाकडे गेला. हरण्याचा जोडीदार हौशा, तो पण तसाच होता. त्याची शिंगे थोडीशी जास्त पसरट होती. तो अंगाने थोडा जाड होता. त्याची कातड्याची लव राठ होती. शेपटी जाड, त्या मानाने त्याची चलाकी सुद्धा जाडीबरडीच होती. पण त्याची ताकद मात्र हरण्यापेक्षा जास्त होती. गुण चांगले होते. जुंपावा तिथे डगायचा नाही. कुणीही धरावा असा गरीब. पण उगीचच केव्हा तरी हरण्याला शिंगानं डिवचायची आणि हरण्या झुंज धरायला आला की पळ काढायची त्याला भारी खोड होती. वासरांना चोळून झालं. पाण्याच्या चुलीतील शेणकुटीवर चिमूटभर तंबाखू जाळून त्याची राखुंडी केली. तात्यानं दोरीची खोपरी खांद्याला अडकवून विळा काकेला आणि राखुंडी लावत तो किवडीच्या ओढ्याकडे चालला. प्रातर्विधी उरकून तात्यानं ओढ्यात खळखळून तोंड धुतलं. "दैवारचं गवत कशाला कापायचं?" असं मनासी म्हणत त्याने आपला विळा थड्याच्या पट्टीतील पिवळ्या फुलांनी आणि हुरड्याच्या शेंगांनी डवरलेल्या उडदाकडे वळवला. कवळाभर उडीद कापीपर्यंत सूर्याची कोवळी किरणे येऊन त्याच्या पाठीला बिलगली. आजूबाजूच्या हिरवळीवर दहिवर चमकत होतं. तात्याने उडदाचा बिंडा अंगणात आणून टाकला. त्याने हरण्या हौशाला सोडून बाहेर अंगणात बांधलं. त्यांच्या पुढं उडीद टाकला. पाडी हुरड्याचा उडीद गबागबा खाऊ लागली. मूल साखर घातलेलं दूध पिताना आईला समाधान वाटावं तसं तात्याला वाटलं. तो घरात डोकावून म्हणाला, "चहा झाला का वहिनी?" "साखर संपली या नव्ह तात्यासाब."
चुलीजवळूनच अक्कूवहिनी बोलली. मग काल सवड नव्हती काय आणून ठेवायला? तात्या म्हणाला. मग काय, मी जाऊ कार्ड घेऊन सांगायला? असं मनासीच म्हणून अक्कूनं चुलीत लाकडानं खोचकलं आणि ती बोलायची थांबली. तात्या बाहेर येऊन पाड्याच्या मागे बसला. वेळेवर चहा नाही म्हणून तापलेलं त्याचं डोकं पाड्यांकडे पाहत पाहत थंड झालं आणि त्याच्या डोक्यात पुन्हा विचार चालू झाले. गेल्या उन्हाळ्यात नांगरटीला कचवचत होती ही पारडं, पण आत्ता बघा म्हणाव, हुलाऱ्याचा उडीद, दुशारणीचं गुलजार गवत, भुईमुगाचं मूग, वरण्याचं तूर, बाटूक असं काय बाय घालून कशी रग आणतो त्यासनी, तर गाडीला झुपली म्हणजे नुसती भोंग्यासारखी गेली पाहिजेत. आपल्याच विचाराच्या तंद्रीत तात्यानं मानेला एक लहानसा झटका दिला आणि मग केव्हापासून तळ हातावर ठेवलेला तंबाखू मळला. तात्या, तात्या. तात्याच्या आईनं हाक मारली. तसं तात्याचं नाव आत्माराम, पण त्याच्या अक्कूवहिनीने त्याला तात्यासाहेब म्हणायला सुरुवात केल्यापासून सर्वजण त्याला तात्या म्हणू लागले. त्याची आई म्हणाली, अरे माणसानं खावावं असलं गवात असून काय म्हणून उडीद कापून घातला असेल? आई, एक कोणा कापून घातला म्हणून कुठं कमी पडणार आहे का तुला? माप मुलूकभर नुसता उडीदच आहे नव. हं, पुरं बाबा तुझ्या पाड्यांचं कौतुक, असं म्हणत आई घरात गेली. चांगलं किरण डोळ्यावर आलं तरी सकाळची मध्यरात्र गादीवर लोळत होती. तोही कधी फार वेळ झोपत नसे, पण तो आता दुसऱ्यांदा बिनविरोध सोसायटीचा चेअरमन झाल्यापासून कधी कधी मीटिंग असली की त्याला रात्री 1-2 वाजायचे झोपायला. मग एखाद्या वेळी उठायला उशीर व्हायचा. सकाच्या तोंडावरची चादर उडून आई म्हणाली, सका, उठ की र. तात्या पाड्यांची उसाभर करून कवाच रिकामा झालाय, तर पोराला येळवर च्याला साखर नाही. सका तणावा देत जागा झाला. तो आळोके पिळोके देत उठला. कमरेच्या करदोळ्याच्या किल्ल्या काढून देत तो म्हणाला, आर त्याच्या मारी, त्या सोसायटीच्या गोंधळानं मला तिची आठवणच राहिली नाही बघ. तात्या, कपाटातलं कार्ड घे, पैसे घे आणि मुरलीधराकडनं साखर घेऊन ये बघू. तात्यानं कपाट उघडलं. कार्ड घेत त्यानं विचारलं, दादा, किती रुपये घेऊ गा? घे की मर्दा 50ची नोट. उरलं तर खिशात राहीत नाहीत होय तुझ्या? का पळून जात्यात कुठं पैसे? तात्यानं कार्ड, साखरेचा स्टीलचा डबा आणि पैसे घेऊन पायतानात पाय सरकवले. जाता जाता हरण्याने टाकलेली शेणाची पोटी डाव्या पायाने मागे सारून तात्या आपले वजनदार पाय जमिनीवर रेटीत चालू लागला. गावाच्या तिन्ही गल्ल्या एकत्र येतात त्या दर्शनी मोक्याच्या ठिकाणी गाव चावडी. मध्यभागात हनुमानाचं मंदिर, मावळतीकडील मोठ्या हॉलमध्ये ग्रामपंचायत ऑफिस आणि सोसायटी. साखर वाटप सोसायटीतूनच होत होतं. तात्या सोसायटीत गेला तेव्हा गर्दी फारशी नव्हतीच. सेक्रेटरी त्याचा स्टीलचा डबा पाहून म्हणाला, या तात्यासाहेब, काय साखर न्यायला आलात? चेअरमन उठल्यात की नाही अजून? उठल्यात की आत्ताच, तात्या म्हणाला. 10 माणसं म्हणजे 5 किलो, असे स्वतःशीच पुटपुटत मुरलीधर म्हणाला. तात्या, 45 रुपये द्या. तोवर थळू आला. मुरलीधरने हुकूम सोडला, थळू, 5 किलो साखर वजन कर. तात्याने नोट काढून दिली. परत आलेले 5 रुपये खिशात ठेवून तो पावतीवर सही करू लागला. पारड्यात वजन टाकून थळू बोलला, काय मालक, साखर पाहिजे वय? हं, बाकी मालकांची वासरं म्हणजे वासरं आहेत. हं, जिथं जावं तिथं हेच. तात्या आनंदाने फुलला. तोच त्याची आई धावत आली, अरे तात्या, झुंज, हरण्या मेला, अरे पळ. इतकंच ती कसं बसं बोलून हातापायाचं अवसान गेल्यासारखी मटकन खाली बसली. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. समोरचं काही दिसत नव्हतं, फक्त अंधार. तात्या वाऱ्यासारखा धावत सुटला. धावता धावता त्याच्या डोकीत त्याच वेगाने एक विचार आला, ह्या इथनं गोपाळ लोखंडेच्या घराजवळनं परड्यातनं मागच्या दारान गेलो तर लवकर जाईन. तो डावीकडे वळून बेपामपणे पळत सुटला. आपल्या घरात वावळटीसारखे घुसताना नानीच्या सोप्यात चौपट केलेलं आडवं लाकडे आडवाट धडकून कपाळाला खोच पडल्याचंही त्याला भान नव्हतं. अंगणात गुरवाड्यातल्या आयाबायांचा गलका चालू होता. शेजारी पाजारी कलकलत होते
हरण्याच्या कोचारी शिंगानं हौशाच्या पाठीवर 2 वीत लांबीचा लाल भडक काकोरा उठला होता. हरण्याच्या दोऱ्या तुटल्या होत्या. हौशाच्या पोटावरील लाल काकुरी पाहून सकाचं टाळकं फिरलं. लोक हरण्याला काठीनं मारत होती, पण भडकलेला हरण्या मागं हटत नव्हता. सखाने आपल्या अंगातील हत्तीच्या बळाने मुसंडी मारली. खासकन हरण्याची व्यसन धरली आणि त्याची मान मुरगळून हरण्याच्या पाठीत कोपरखिळी हाणली. त्याच वेळी तात्या घर पार करून अंगणात आला. सकाच्या दुसऱ्या दणकट दणक्याने हरण्या बेरडला. हरण्याच्या डोळ्यातली धुंदी आता उतरली होती. त्याने भीतीने जीभ बाहेर काढली. सकाने पुन्हा कोपरखिळी मारण्यासाठी हवेत हात उचलला. तसा तात्या भान हरपून ओरडला, "आर काय करताय हे? त्या मुक्या जनावराला काय कळतंय?" तात्याने धावत जाऊन सकाचा हात वरच्यावर पकडला. सका मागे फिरून तिरसटपणे ओरडला, "तात्या, तू सर माग. एकमेकाची जीव घेणारी असली जनावरं बाळगायची कशाला? दादा, मी नक्की सांगतो, हौशानंच आधी त्याची कळ काढली असणार." तात्या कळवळून बोलला, "तू माग सर, मी बघतो ह्यांचं." तात्याला खोपराने मागे ढकलीत सका म्हणाला, "अरे दादा, तुला नाही कळायचं ते. आधी सोड हरण्याला." तात्या चिकाटीने म्हणाला. सकाने पुन्हा एक वेळ रागाने तात्याकडे पाहिली. तात्याच्या कपाळावरील आडवी बोटभर लाल भडक खोक पाहून सकाचा राग कुठल्या कुठे पळाला. तो आश्चर्याने थक्क झाला आणि कळवळून किंचाळला, "अरे तुझं कपाळ फुटले, ते रगात आधी पुस जा. फुटू दे माझं, तू हरण्याला सोड अगोदर." असे म्हणत सकाला दूर ढकलून त्याने हरण्याची मुरगळलेली मान सरळ केली आणि आपल्या छातीशी आडवी धरून ती कुरवाळली. अनावर भावनांच्या आवेगाने तात्याने आपला डावा गाल हरण्याच्या मुस्काटावर टेकवला आणि भरल्या डोळ्यांनी घोगऱ्या आवाजात बोलला, "हरण्या, अरे असं काय करायचं खोळ्यावानी? आपल्या जोडीच्या मैत्राला मारायचं होय?" बापाजवळ मुलानं आपलं गारानं सांगावं तसा हरण्याचा कंठ दाटला. तो हुंकारला. जणू ते मूक जनावर म्हणत होतं, "तात्या, मी आधी कळ नाही काढली. तोच माझ्याशी झुंज धरायला सरसावला." तात्याच्या कपाळावरील रक्ताचे थेंब त्याच्याच नयनकडात ओलावून हरण्याच्या कपाळावर ओघळत होते. धन्यवाद.